काय करतेस काय? अरे फोटो बघते मी तुम्ही आतापर्यंत. अरे ते फोटोवर ना आठवलं, उद्या म्हणजे सगळे फोटो काढणारे कामणींचा उद्या 60वा वाढदिवस आहे. काय सांगतो? हो मग कधी वाटतच नाही. नाही आहे उद्या. आणि उद्या आपल्याला बोलवलंय त्यांनी. पण काय नुसतेच फोटो काढत नाहीत ना ते. फोटो काढतात, रांगोळी काढतात, पिकनिक अरेंज करतात आणि प्रत्येक पिकनिकला जवळजवळ 1000-1200 फोटो काढतात. खरंच अगदी नॉबल आहे. ते अगदी कधी जमत नाही, ऑफिस मधनं येतात अगदी तरी सुद्धा ते तयार असतात. ते कधी कोणासाठी जावं धावं सगळं करतात. हो खरंच. कामळींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मिस्टर सुनील कांबळी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हाय सोनाली. हॅलो. हाय. आज आपण इंटरव्ह्यू घेतोय तुझा, तर मग तुझं सगळ्यात पहिला प्रश्न मी तुला हे विचारतो की पप्पांबद्दलची सगळ्यात चांगली आवडती गोष्ट तुझी काय आहे? पप्पांबद्दल तर खूप काय आहे जे आपण ॲडमायर करू शकतो, पण सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे त्यांची परफेक्ट डिसिजन मेकिंग स्किल आणि कुठल्याही गोष्टीबद्दल जजमेंट घेणं ते खूप चांगल्यापैकी घेतात. त्यांच्यावर त्या गोष्टीबद्दल एकदम ब्लाइंडली ट्रस्ट करू शकतो. नमस्कार, मी दिलीप देसाई. मी मानसी देसाई. 60वा वाढदिवस म्हणजे जीवनाच्या टिकाऊपणा आणि तेजाचा उत्सव. अगणित माणसे या जगात जन्मात येतात, पण तुमच्यासारखे दिलदार व्यक्तिमत्व एकदाच जन्मात येते. श्री सुनील कांबळे हे आमचे मित्र. गेली 20 वर्ष आम्ही एकत्र राहत आहोत. आमची घट्ट मैत्री आहे, तसेच पुढे चालूही राहील. जसजशी ओळख वाढत गेली तसतसे त्यांच्या स्वभावाचे पैलू उलगडत गेले. ते साई भक्त आहेत. दुसरं म्हणजे मोजकच बोलतात पण लाजवाब बोलतात. आणि तिसरं, त्यांना मित्रमंडळींना घेऊन टूरवर जाण्याची फार इच्छा असते आणि आम्ही एकत्र ते सगळ्या टूर व्यवस्थित करतात आणि ते सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची त्यांची पहिल्यापासून इच्छा आहे आणि ते पूर्ण करतातही आणि व्यवस्थित ते आम्हाला घेऊन जातात. कांबळींचं सहलीचं नियोजन एकदम व्यवस्थित असतं. त्यांच्यामुळे आम्हाला 12 ज्योतिर्लिंगापैकी 8 ज्योतिर्लिंगाचं दर्शन लाभलं आहे. आणि ते कुठच्याही पिकनिकला जायचं असेल, कुठेही जायचं असेल तर आधी आम्हाला कळवतात, स्पॉट निवडतात, स्वतः नियोजन छानपैकी करतात आणि सगळ्यांना व्यवस्थित. आणि त्यांची इच्छा एक असते की सगळ्या मित्रमंडळांनी एकत्र येऊन सहलीला जायचं, मजा करायची. बस हे त्यांच्या मनाशी नियोजन करायची इच्छा आणि ते व्यवस्थित करतात. ते त्यांना आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहार येऊ दे, आपल्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, हीच ईश्वरचरणी उदंड आयुष्य लावू दे आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि पप्पांची न आवडणारी गोष्ट किंवा वाईट सवय? वाईट नाही बोलू शकत. अनोईंग हॅबिट म्हटलं तर ते टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं करतात, पण त्यात थोडी घाई गडबड होते आमची. सुरुवातीला मला जेव्हा सवय नव्हती तर माझी तर खूपच घाई व्हायची, पण आता मला सवय झाली आहे. तर ते म्हणतात ह्या टायमाला जायचं आहे, त्याच्या आधी मी बरोबर ॲडजस्ट करून रेडी होऊन राहते. नमस्कार. श्री सुनील कांबळी यांना उद्या 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल त्यांना अभिष्टचिंतन. सुनील कांबळी आणि माझी ओळख ही सोसायटीमध्ये ब्लॉग बघण्याच्या वेळेला झाली. तेव्हाच मला कळलं की ते BPCLमध्ये आहेत. मल्हार सोसायटीमधील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आमची मैत्री वाढली आणि एकत्र पिकनिक केल्यामुळे आमची फॅमिली फ्रेंडशिप झाली. सुनील उर्फ सुन्या हे सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व असून नियमित चालण्याचा व्यायाम केल्यामुळे दमणे थकणे त्यांच्या शरीराला मान्यच नाही. उत्तम फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, संस्कार भारतीचे रांगोळीकार, विविध खेळांचे नियमासहित आयोजन, सहलींचे आयोजन, अत्यंत भाविक स्वभाव, त्यामुळे विविध मंदिरात दर्शनाकडे जाण्याचा त्यांचा कल, सत्यनारायणाच्या पूजेची कंपनीत व सोसायटीमध्ये तयारी करण्यात त्यांचा हातखंडा.
सोसायटीच्या व कंपनीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात कल्पकतेने रांगोळी काढणे हे त्यांचे आवडीचे काम. त्यामध्ये त्यांना त्यांच्या अर्धांगिनीचे म्हणजे श्रद्धाचे कायम सहकार्य लाभले. असे हे सुंदर व्यक्तिमत्व आम्हाला मित्र म्हणून लाभले हे आमचे थोर भाग्य. उर्वरित आयुष्याकरता मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. श्री कांबळे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा. मूर्तिमंत चैतन्य म्हणजे काय असतं हे तुमच्याकडे पाहिल्यावरच काय. कुठलीही कला असो, रांगोळी असो, फोटोग्राफी असो किंवा पिकनिकमधली खेळ असो, सोसायटीमधली पूजा असो, तुमचा सहभाग आणि त्याबरोबर तुम्हाला लाभलेली तुमच्या सहचारणीची श्रद्धाची साथ ह्याच्यामुळे कार्यक्रमाची रंगत फारच छान वाटते. अशाच पिकनिका अशाच घडत राहू आणि असेच कार्यक्रम आपल्या सोसायटीमध्ये होत राहू ही आमची फार इच्छा आहे. तुम्हाला 60 वर्ष पूर्ण होत आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असेच आनंदी राहा. धन्यवाद. आणि तुला वेलकम कसं केलं पप्पांनी आपल्या घरामध्ये? तू असते वेलकम म्हणजे मला असं त्यांनी असं ट्रीट केलं जसं की ते मला आधीपासून ओळखत होते आणि फॅमिली मेंबर असल्यासारखंच वाटलं मला. आणि ते खूप ऑब्झर्व करत होते मला की मला काय आवडतं, काय नाही आवडत, माझे काय सवयी आहेत, सगळं एकदम लक्ष देऊन होते माझ्यावर. आणि त्याप्रमाणे मग जे जे आवडायचं ना ते बरोबर मला आणून देतात, अजूनही आणून देतात. स्ट्रॉबेरीज म्हणा, ते स्वतः स्ट्रॉबेरीज नाही खात पण माझ्यासाठी आणतात. स्ट्रॉबेरीज, मग पेस्ट्रीज, समोसा, तर ते त्याच्यामुळे खूप आपुलकी वाटते आणि खूप इझी झालं मग ॲडजस्ट करणं. तर तुला आता आज पप्पांचा 60th बर्थडे आहे, तर मग त्यासाठी तुला काय असं विश करावं किंवा काय बोलावं वाटतंय? पप्पांना म्हणावं वाटतं की मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हा तुमचा 60th बर्थडे आहे आणि आय होप हा खूप स्पेशल डे असेल, तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. आणि ह्याच्या पुढे जशी तुमची नेचर आहे किंवा तुम्ही जसं हॉबीज तुमचे परस्यू करतात तसं करत राहा, कारण ते खूप इन्स्पायरिंग आहे की ह्या एजमध्ये पण तुम्ही तुमच्या हॉबीज परस्यू करतात आणि तुमची फिटनेसवर लक्ष देतात. आणि एक नवीन रोल जो ह्या वर्षी तुम्हाला ॲड झालेला आहे आजोबांचा, तो पण आम्हाला बघायला खूप आवडेल. जसं तुम्ही लाड करणार आहे, एकदम लाडके आजोबा बनणार आहेत हे आम्हाला माहिती आहे. हो ना, हो ना. हॅपी बर्थडे आजोबा, हॅपी बर्थडे. मी सांगू हा बोलणार, मी सांगू ही बोलणार. असं म्हणतात वय झालं का मैत्री तुटते, मित्र सुटतात. आपल्या मैत्रीसाठी एक छोटीशी वेळ. तुमच्यासोबत टिकलेले आम्ही जगभरातले अनेक क्षण हातात हात घेऊन फिरलो, नाचलो, गायलो, बेफान होऊन हे मन. एज इज अ जस्ट नंबर हे तुम्हाला बघून कळतं. कुठे फिरायला जायचं म्हटलं की सगळ्यांचं मन कामित सोबत हवेच या वाक्याकडे होतं. तुमच्यासोबतचा प्रत्येक क्षण देतो आम्हाला आनंद. देवाचरणी हीच प्रार्थना मिळो तुम्हाला आयुष्यातले सर्व आनंद. कवी फ्रॉम मिथिला केतन शाहू. हॅपी बर्थडे. बोला बोला बोला. सगळ्यात तुम्ही आज पप्पांचा इंटरव्ह्यू घेताय, तर मग तुम्हाला असं तुमची पप्पांची चांगली आठवण कुठची आहे, एकदम सर्वात म्हणजे आठवणीतला क्षण? तसेच आठवणीतले क्षण असे भरपूर आहेत, ती लिस्ट एवढी मोठी होईल ना. पण तसं सांगायचं म्हणजे आठवणीतले क्षण म्हटल्यानंतर जेव्हा आम्ही काश्मीरला गेलो होतो त्यावेळेला जी सिच्युएशन झाली होती आमची, लोड शेडिंग वगैरे होतं आणि त्यावेळेला अशी परिस्थिती आली होती की आम्ही म्हणजे आमच्यातलं कोणतरी एकाला काहीतरी झालं स्टीमचा हाऊस बोटमध्ये. पण त्यावेळी त्यांनी अशी सिच्युएशन जी हँडल केली ना, त्यावेळेला मी म्हटलं हे डिसिजन यांचं परफेक्ट आहे म्हणून. आणि मग त्यावेळी माझ्यावर सगळेच जण सिनियर सिटीजन, सासू सासरे सगळेच जण होते. तर ते खूप म्हणजे त्यावेळेला बरं वाटलं, म्हणजे त्यांना जे सगळ्यांना सामावून घेतलं त्यांनी त्यावेळेला, ते खूप छान वाटलं त्यावेळेचं. सुनील, तुला खूप खूप आशीर्वाद. तू माझा मुलगा आहे त्याचा मला अभिमान आहे.
माझ्या दोन्ही मुलांनी मला कोणत्याच प्रकारे कसलाही त्रास दिला नाही. आणि आज तुझे वडील आणि भाऊ गेल्यापासून तू मला कोणते गुन्हे भासू दिली नाहीस. आजपर्यंत तू पहाडासारखा माझ्या पाठीशी उभा राहिलास, याचा मला गर्व आहे. परमेश्वराचरणी मी एकच मागणं मागते, तुला उदंड आयुष्य लाभू दे आणि तुला खूप खूप आशीर्वाद. खूप खूप शुभेच्छा. सानूकडून पण. आणि तुला तुमच्या अर्ली मॅरेज, आता तुमचे एवढे 30+ वर्ष झालेली आहेत लग्नामध्ये, तर त्याच्यामध्ये तुमची अशी एक गोष्ट किंवा अशी एक क्षण जेव्हा पप्पांनी तुला खूप अशी मदत केली? अशी आता काय 30 वर्ष सगळी त्यांची साथच आहे म्हणून मी इथपर्यंत आहे. कारण ते सतत ते आहेच त्यांची साथ, सगळ्या गोष्टीतच आहे साथ. म्हणजे कुठचेही निर्णय घेताना काही घेताना आम्ही कधी सेपरेट असे घेतच नाही. तर त्यांना विचारून, एकमेकांना विचारूनच आम्ही घेतो. आणि कधी मला असं नाही आठवत आहे की आमच्यात कधी अशी भांडणं झाली. म्हणजे जे काय असेल ते विचार विनिमय करूनच असं होतं. म्हणजे अशी हे नाही होत. दोघांचे विचार म्हणतात ना 36 गुण जुळतात. ते खरोखर असं अशा वेळेला वाटतं की पत्रिका असेल नसेल, पण ते आमचे गुण परफेक्ट जमलेले आहेत. आणि एकमेकांना आता एवढ्या 30-35 वर्षामध्ये समजतंय की आधीच आम्ही ओळखतो, एकमेकांच्या मनातलं ओळखू शकतोय पटकन, न काहीही न बोलता. पण हे समजते आता. व्हेरी गुड. हॅपी बर्थडे काका. युअर सोर्स ऑफ स्ट्रेंथ टू अवर फॅमिली. एन्जॉय युअर डे. आणि पप्पांची एक गोष्ट जी तुला खूप आवडते? खूप आवडते ते सगळ्याच आवडतात मला, पण सगळ्यात खूप आवडते अशी? खूप आवडते म्हणजे ते अगोदर मला खूप असं हे वाटायचं, हे खूप घाई करतात. आता नंतर सोनालीने सांगितलं होतं तिला मॅनेज करायला थोडं कठीण, पण आता असं वाटतं की ते घाई करतात ते बरोबर आहे असंही वाटतं. कारण आता आम्हाला सवय झाली आहे त्याची, ती पण आता सोनाली पण त्याच्यात रमली आहे. आणि कसं होतंय ते कधी मग नंतर कळतं, अरे नाही आपण हे केलं. एखाद्या टूरवर गेल्यानंतर जी म्हणतात त्यांचं एक असतं, टूरवर जातो ना आपण तर आपण फिरायला जातोय, आराम करायला नाही जातो. तर ते घरी येऊन आपण आराम करायचा, तिथले सगळे, कारण त्या ठिकाणी आपण परत जात नाही. मग तिकडचे सगळे पॉइंट ॲट ए टाइम सगळे जेवढे बघता येतील आपल्याला ते बघावे, हे त्यांचं असतं नेहमी. मग त्यासाठी आम्ही थोडीशी घाई धांदल होते आमची, कारण त्यांना फोटो पण काढायचे असतात तसे. आणि त्यांच्याबरोबर आता आम्हाला पण सवय झाली आहे फोटो काढायची, ते आम्ही भरपूर फोटो काढत असतो. तर ते थोडंसं आम्हाला हे होतं थोडेसे, पण होते आता सवय झाली आहे बऱ्यापैकी. मैंने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काका. हॅपी बर्थडे जिजाजी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनील. आणि वाईट सवय काय आहे पप्पांची? वाईट सवय असं म्हणता येईल, न आवडणारी गोष्ट. हा, न आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांना बार्गेन काही करता येत नाही. आम्ही कधी गेलो कधी काय करायला, अरे जाऊ दे ना, दे ना, सोडून दे ना. म्हणजे आम्ही बार्गेन करायचं तर ते त्याच किमतीला ती वस्तू देऊन येतात, त्याला कधीच बार्गेन करत नाही. आपण कसं 4 दुकानं फिरू, एखादी गोष्ट बघू, तसं ते कधीच नाही. जिथे आवडलं तिथे घेऊन मोकळं व्हायचं, असं असतं त्यांचं. पप्पांना झाली 60 वर्ष, आज पप्पांचा 60वा वाढदिवस, तर त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे पप्पांना? 60वे मला असं वाटतच नाही की त्यांना 68 आज बर्थडे आहे त्यांचा. कारण त्यांचं ते ऍक्टिव्हनेस, त्याच्यात माझी पण साथ आहे त्यांना, त्याच्यामुळे त्यांना मी असं ठेवू शकते. त्याच्यामुळे ते असे राहिलेत असं मला वाटतं. कारण मी पण सगळं वेळेवर माझं असतं बरोबर, त्यांच्यामुळे माझं पण सगळं टायमावर होत असतं. आता आमच्याकडे नवीन मेंबर ऍड झाल्या तरी पण आम्ही शक्यतो ट्राय करतो की त्याला पण त्याच्यात ऍडजस्ट करायचं तसं. आणि त्यांनी आता पुढचं आयुष्य, त्यांचं जे काही डेस्टिनेशन फिरायचे राहिले आहेत ते त्यांनी मला घेऊन फिरावेत. तुला घेऊन माझ्या बरोबर फिरावे, एकटे मित्रांबरोबर फिरू नये. कारण मी मित्रांबरोबर फिरलं तरी मग मी सांगत राहणार पाठीमागून मला पण यायचंय, मला पण यायचंय. कारण त्यांना खूप आहे. आणि त्यांचा एक तो चांगला गुण मला आवडतो की सगळ्यांना घेऊन त्यांना फिरायला आवडतं. असं नाही की माझीच फॅमिली मी एकटाच फिरेन, असं नाही. सगळ्यांबरोबर त्यांना घेऊन जायला त्यांना सगळ्यांना आवडतं. आणि सगळे त्यांच्याबरोबर मेन म्हणजे ऍडजस्ट होतात, हे पण आहे. ते ऍडजस्ट तर होतात, बाकीचे पण त्यांच्याबरोबर ऍडजस्ट होतात. एक 1 लाईन फायनल तू काय बोलणार पप्पांना?
बस तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे, तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, निरोगी आयुष्य लाभू दे तुम्हाला. आणि आता नातवाबरोबर ते हसायला शिकले आहेत, ते फार कमी हसतात, तर आता ते नातवामुळे हसतायत. नातू त्यांना हसायला शिकवतोय. खूप जेवढे त्यांनी स्वतःच्या मुलाबरोबर खेळले नसतील तेवढे आता ते नातवाबरोबर खेळतायत. हॅपी बर्थडे आजोबा. हाय हाय पप्पा, हाय आजोबा. आज पप्पांचा 60th बर्थडे आहे, तर मला काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत तुला. पप्पांची सगळ्यात आवडती क्वालिटी कोणती? पप्पांची पर्सनॅलिटी. पप्पांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट लोकांना ना एक आदर आणि एक असा तो फादरली फिगर काइंड ऑफ आहे. आणि ऑरा एक त्यांचा ना तो एक खूप युनिक ऑरा आहे, तो खरंच खूप आवडतो. आणि दुसरी गोष्ट पप्पांची आवडणारी म्हणजे पप्पा त्यांचे एवढे गुण आहेत, ते सगळे गुण त्यांनी जोपासलेले आहेत. त्यांचे सगळे फोटोग्राफी म्हणा किंवा फिरणं म्हणा, रीडिंग म्हणा, एक्सरसाइज म्हणा, रांगोळी काढणं, हे सगळे त्यांचे गुण त्यांनी ठेवलेले आहेत. आणि हे मल्टी क्वालिटीज हे खूप चांगले असतात असं मला वाटतं. काका, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे जिजाजी. हॅपी बर्थडे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमचा पुढील प्रवास सुखमय हो. तुमचा फोटोग्राफीचा आणि ट्रॅव्हलिंगचा पॅशन असाच राहू दे. हॅपी बर्थडे. दुसरा प्रश्न, त्यांची सगळ्यात अनॉइंग हॅबिट काय आहे? पप्पांची अनॉइंग हॅबिट म्हणजे ना, पप्पा खूप साधे आहेत. आणि त्याच्यामध्ये ना मला पण असंच वाटतं की मी पण खूप साधे. ते पप्पांचे फीचर माझ्यामध्ये पण आलेले आहेत असं वाटतं मला. ते हेरिडेटरी खूप साधे असतात. आणि काय काय कसं म्हणजे बोलताना कधीतरी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात. ते कधी कधी लोकांना कधी वाईट वाटतं. ते जरा असं आपण लोकांचं जरा मध्ये मन घ्यावं, समजून घेऊन बोलावं असं मला वाटतं. त्यांची कोणती अशी क्वालिटी आहे जी तुला कॅरी फॉरवर्ड करावीशी वाटेल किंवा एक लेगेसी कंटिन्यू करावीशी वाटेल? पप्पांची लेगसी कंटिन्यू करणं हे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. ते करणं मला जमेल की नाही मला माहिती नाही, पण मी ट्राय करीन की फॅमिलीला सगळ्यांना साथ घ्यावं, फॅमिलीला घेऊन, फ्रेंड्सना घेऊन एकत्र राहावं, त्यांचं सगळं सांभाळावं, टू बी देअर ॲट टफ टाइम्स अँड टू गाईड पीपल ॲट दी राईट प्लेसेस. हे पप्पांची चांगली गोष्ट आहे. ते मी कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन. आणि आता त्यांना काय विश करणार? पप्पांना आता मी विश करीन की तुम्ही जसे आहात तसे राहा. चांगलं 60 इयर्स तुमचे झालेत, सेलिब्रेट केलेत तुम्ही लाईफचे. आता असे पण अजून पुढे 100 इयर्स पण आपण सेलिब्रेट करू, मस्त करू, एन्जॉय करू, दुनिया फिरूया, सगळं बघूया, जग बघूया, सेलिब्रेट करूया लाईफ. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे पप्पा. ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस. हॅपी बर्थडे.